मग मी बाबा करणार की मेहनत, मनापासून करणार. कुठला बिझनेस करणार आहेस आता? मोठमोठ्या राजकीय इव्हेंटसाठी लाईट, साऊंड सिस्टीम, माईक्स या सगळ्या गोष्टी भाड्याने देण्याचा बिझनेस. अच्छा, सासऱ्यांची सोय करणार आहे. आई, बाबा, माझ्या या नवीन कामासाठी मला तुमचे आशीर्वाद हवेत. यशस्वी हो. हरीश, तू पुन्हा एकदा नव्याने पाऊल पुढे टाकतोयस. हे बघ, खूप मेहनत घे आणि ही जबाबदारी समर्थपणे पार पाड. हो बाबा. आमचे आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी आहेतच. फक्त आता यावेळी सगळं निगुतीने, सच्चेपणाने कर. हरीश भाऊजी, यावेळी तुम्ही अजिबात काळजी करू नका. यश तुमच्या पदरात नक्की पडणार. थँक्यू सो मच वहिनी, थँक्यू. काय झालं? अगं आई, तो एक जुना विनोद आठवला मला म्हणून असायला आलं. कॉंग्रॅच्युलेशन्स हरीश, कॉंग्रॅच्युलेशन्स. हा, आता या बिझनेस मध्ये तरी आतताईपणा करू नकोस. हा, मोठा भाऊ आहे म्हणून सांगतोय, चांगला नेटाने बिझनेस कर, निगुतीने बिझनेस कर. हो नक्की. बाय द वे, थँक्यू दादा. अरे, आशीर्वाद माझा तुझ्या मागे नेहमीच आहे. हो नक्की. आणि यावेळी मी खूप जास्त सिन्सिअरली बिझनेस करणार आहे. हा, आणि माझ्यासोबत सिंचू सुद्धा आहेच. ठीक आहे, तेव्हा तुला काळजी करण्याची काही एक गरज नाही. शांती संतोष, शांती. राग गिळून टाक बघू. हरीश, हा जो तू बिझनेस करणार आहेस, साऊंड सिस्टीम, लाईट्स वगैरे सगळं भाड्याने द्यायचा, त्याकरता आधी या सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतील ना रे? हो ना. बरं, मग या सगळ्या गोष्टी नीट जपून कुठेतरी ठेवायला म्हणजे एखादं गोडाऊन तुला भाड्याने घ्यावं लागेल. आता हे सगळं न्यायचं आणायचं म्हणजे एखादा टेम्पो म्हणा किंवा ट्रक असं काहीतरी घ्यावं लागेल. खूप खर्च आहे हो. अगं, याकरता भांडवल किती लागेल हेच तर मी याला सांगायचा प्रयत्न करतोय. हरीश, हे इतकं सगळं भांडवल, हा सगळा खर्च, याचा काही विचार केलायस का तू? त्यात मला सतत असं वाटत असं ते कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे. कसं पोहोचू मी जानू पर्यंत? येस, ऑफिस. मी जर ऑफिसमध्ये कॉल केला तर मला जयंतची माहिती मिळेल आणि त्यावरून कळेल की जानवी कुठे आहे. येस, ऑफिसमध्ये कॉल करतो. हॅलो, मी विश्वा देशमुख बोलतोय. हॅलो विश्वा सर. हाय. बरं, मिस्टर जयंत कानेटकर आलेत का ऑफिसमध्ये? जयंत सर आणि जान्हवी मॅडम दोघेही हॉलिडेवर गेलेत. ते सासवडमध्ये नाहीयेत. पुण्यातच नाहीयेत? ओके. आणि मग ते कधीपर्यंत येणार आहेत, काही कल्पना? सॉरी सर, आम्हाला काहीच माहित नाहीये. आम्हाला काही कळलं की आम्ही तुम्हाला नक्की कळवतो. ओके, शुअर, थँक्यू. हॉलिडेवर कसे काय गेले तो? जानू कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना? तुझा पैसे कुठे पडलेत बघ, जरा शोध. हरीशला घे मदतीला. आई नंतर शोधते ना. आई, भावनाला तिच्या ओळणीची काळजीच नाहीये. अहो, काहीच वाटत नाहीये तिला त्याचं. अगं, असं का म्हणतेस? बरोबर तेच बोलतीये आई मी. नाही म्हणजे तुम्ही पाहिलत का, आनंदीने जेव्हा सांगितलं की पाकिट रिकामं आहे
तेव्हा आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, पण भावनाच्या चेहऱ्यावरची रेषही हल्ली नव्हती. वहिनी, अगं आता झाला ना तो विषय, कशाला उगाच त्यावर चर्चा? त्यापेक्षा तूच सरळ सांगून टाक ना. तुला माहिती होतं ना ते पाकिट रिकामं असणार आहे. वीणा, अगं काय बोलतेस तू? म्हणजे काय ते मला माहित नाही आई, पण भावनाच खरं काय ते सांगू शकेल. एक मिनिट वीणा, पुरे हा. नाही म्हणजे माहितीये मला संतोष कंजूस आहे. अगं पण बहिणीचं ओवाळणीचं ताट असं रिकामं नाही ठेवणार, तो रिकामं पाकिट नाही ठेवणार, मला माहितीये ना. नाही घालत आई तो पैसे. म्हणजे यावर्षी असं नाही, तो कधीच पाकिटात पैसे नाही घालत. आणि अगं मला आणि जानूला हे माहितीये, आमच्या दोघींमधलं सिक्रेट होतं ते, पण आता आनंदींमुळे असं उघडकीस आलं. वहिनी, मला वाईट नाही वाटलंय अगं, खरंच. मला आणि जानूला आता सवय आहे या सगळ्याची. तुला माहितीये का, दादानी पाकिटात 2 रुपये जरी घातले ना तरी मला आणि जानूला आनंदच होईल. पण त्याला पाकिटात पैसे घालावेसे वाटतायत का नाही ह्यानी जास्त फरक पडतो. मला असं वाटलं वर्षातनं एकदा तरी त्यांना सद्बुद्धी येत असेल, थेट ताम्हणात पैसे घालण्यापेक्षा पाकिटात घालून देत असतील. पण नाही, 2 रुपयांच्या पाकिटाचा खर्च करतात हे बहिणींवर. वहिनी, नको ना ग मनाला लावून घेऊस. ठीक आहे,